मी तुम्हाला मागे एक बेसिक क्वेश्चन सांगितला होता याचा. तुम्हाला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि विचारलेले यांच्यातला डिस्टन्स काढ. आपण एक्झाममध्ये पहिल्यांदा कसं करणार पहा. एक क्वेश्चन करू आपण. चला मी पहिला तर मागे करून दाखवला होता. दुसरा करू आपण. एक निगेटिव्ह वाला करू. P चे कोऑर्डिनेट्स इथे दिलेले आहेत आणि पॉइंट Q पण एक दिलेला आहे -1,3. त्याला एक काम करायचं कंपेअर करून x1 ते लिहायचं सगळं. हा y1 7 एक करून दाखवतो. x2 हे उरलेले तुम्ही नंतर ट्राय करू शकता. आता इथं नाही करायचे आपल्याला. आपण जास्तीत जास्त क्वेश्चन्स कव्हर करू. y2 किती आहे बघा? 3. आता इथे काय लावायचा? डिस्टन्स फॉर्म्युला. अंतराचे सूत्र वापरून. तर काय होणार? डिस्टन्स PQ आपण लिहिणार डिस्टन्स PQ. P आणि Q हे डिस्टन्स कसं होईल? अंडर रूट हे लिहिणार तुम्ही पूर्ण प्लस तर x2 मायनस x1 बघा -1 इथे खूप चुका करतात हा स्टुडंट. -1 मायनस -5 आहे. बघा निगेटिव्ह करताय ना तुम्ही तर मायनस मायनस प्लस होईल इथं. नाही तर इथं -1 -5 लिहाल आन्सर रॉंग होईल. प्लस y2 मायनस y1 बघा 3 - 7. तर इथून काय येतं? अंडर रूट 4 झाला +4 झाला बघा हा. +4 चा स्क्वेअर 16 आणि -4 चा स्क्वेअर 16. दोन्ही +4 -4 आहेत. स्क्वेअरला फरक पडत नाही. याला तुम्ही असं लिहित चला 16 × 2. तर याच्यातला 4 बाहेर काढा √2 ठेवा. तर यांच्यातलं डिस्टन्स किती आहे? 4√2 युनिट्स. हा एक झाला क्वेश्चन. चलो नेक्स्ट. आता याच्यातला आपण रँडमली क्वेश्चन करू. एक 0 वाला पण करू हा. हा किती आहे? मी प्रत्येक क्वेश्चनची आयडिया सांगतो काय करायचं ते. 0 - 3 आता मी तेवढं लिहित बसणार नाही. मी डायरेक्ट फॉर्म्युला लावणार. x1 x2 ते सगळं लिहायचं. काय होईल? अंडर रूट x2. x2 कोण आहे? 0. x1 हे कोण आहे? 0 प्लस y2 आणि हा मायनस मायनस प्लस होईल. दिसला? चला नेक्स्ट स्टेपला हा काय होईल? 0चा स्क्वेअर लिहिण्यात काही मजा नाही. तरी लिहा एकदा. हे किती झाले? 5 + 6 11/2. 11/2 चा स्क्वेअर 120/21/4 आहे की नाही? 5 आणि हे 6 11. 11/2 आणि त्याचा स्क्वेअर करायचा आहे. 11 चा स्क्वेअर बाय 2 चा स्क्वेअर. आता तुम्ही नीट बघा. उरलं कोण? 121/4. रूट काढा. वर 11 खाली 2 म्हणजे किती येते? 5.5. त्यांच्यातलं डिस्टन्स किती आहे? 5.5 युनिट. कळलं काय केलं ते? प्रत्येक स्टेपकडे लक्ष देत चला. आता ह्याच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन मी तुमचा घेईल 6th वाला. काय नाही आता हा घेतला तर हा घे फार अवघड नाही. W आहे -7/2, 4. x आहे 11,4. सांगा डिस्टन्स काय होईल? अंडर रूट x2 मायनस मायनस प्लस होईल परत इथं बघा y2 मायनस y1. आता इथं 0 होत आहे. हे किती झालं? 22 + 7 29. 29/2 चा होल स्क्वेअर आणि ते 0. त्याचाच भाऊ आहे की नाही बघा हा. सेम टेक्निक आहे काढण्याची. आता याचा स्क्वेअर करत बसू नका. टेक्निक सांगतो. 29/2 चा स्क्वेअर यायला ना हा तर 0 झाला. स्क्वेअर रूटचा स्क्वेअर तोच नंबर असतो. तर याचा स्क्वेअर करून पुन्हा रूट काढून 29च येणार आहे. त्याला डायरेक्ट बाहेर काढा. 29/2 किती होते हे? 14.5. समजला आता हा क्वेश्चन? चला इथून पुढच्या गोष्टींकडे नीट लक्ष द्या. मी तुम्हाला एक टेक्निक शिकवली होती त्या दिवशी. अरे तू कुठे गेला बाबा? हा क्वेश्चन 2 मध्ये तुम्हाला म्हणते डिटरमाइन द वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. तुम्हाला त्या दिवशी काय सांगितलं होतं आठवा? कोलिनियरचे क्वेश्चन्स येतात. 3 पॉइंट कोलिनियर आहेत. याचं काय मिनिंग असते? या दोघांचं डिस्टन्स काढा, यांचं डिस्टन्स काढा आणि याचंही डिस्टन्स काढा आणि कोणत्याही दोन डिस्टन्सची सम तिसऱ्याला इक्वल येते का चेक करा. 2ची सम जर तिसऱ्याला इक्वल आली तर ते कोलिनियर आहेत. कारण हे पॉसिबिलिटी कुठं असते इक्वल येण्याची? कोलिनियर मध्येच असते. नॉन कोलिनियर मध्ये ट्रायंगल बनत असतो.
आणि ट्रायंगल मध्ये कोणत्याही दोन साइडच्या लेंथची सम तिसऱ्याला इक्वल येत नाही. ही ट्रायंगलची प्रॉपर्टी आहे. म्हणून इथे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. चला कोलिनियरिटीसाठी मग तुम्ही बेसिकली काय करणार, पहिला क्वेश्चन घेऊ. तुम्ही बघा रे, हे तुमच्या कामाला येईल. हे कोलिनियरचे क्वेश्चन्स येतात. हा सी किती आहे बघा, हे दिले एबीसी. आधी तुम्ही काय करणार, डिस्टन्स AB काढून घ्या. कळलं? काय येते, x2 मायनस x1. 2 मायनस 1 किती आहे, 1. 1 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1. बघा -5 मायनस मायनस +3 होते इथं. तर इथं झाला 1 आणि -2 चा स्क्वेअर +4. तर हे डिस्टन्स किती आलं, √5. आता याला डेसिमल करत बसू नका. डिस्टन्स AB झालं. आपल्याला माहित नाही कोण कोणाच्या मध्ये आहे. बिलकुल ABC दिल्याचा अर्थ असा नाहीये की इथं A, इथं B, इथं C असं काही नाही. कोणी कुठेही राहू शकते. आपल्याला चेक करावं लागेल कोण मध्ये येतो कोण येत नाही. कसा येतो हे आपण पाहू शकतो. चला नेक्स्ट, डिस्टन्स AB झालं. आता डिस्टन्स BC घ्या. BC काय होतं बघा, x2 -4 आणि x1 2 आहे. तर ते दोन्ही मायनस होतील. प्लस मायनस कडे विशेष लक्ष. 7 मायनस मायनस प्लस. तर बघा इथे किती येते, -6 चा स्क्वेअर 36. 12 चा स्क्वेअर 144. ते किती आले, 180. 180 ला तुम्ही 6√5 लिहू शकता. कारण 36 गुणिले 5 होते ना, सर्ड आहे सर्ड. 36 × 5. 36 चा रूट बाहेर काढा आणि 5 ला मध्ये ठेवा. ओके, हे 1 हे 2. अजून एक पेअर राहिली आहे, डिस्टन्स AC पण घ्या. डिस्टन्स AC काय आहे तर चेक करा. AC -4 -1 -5 चा स्क्वेअर 7 मायनस मायनस +3. कळलं? इथून आलं 25 आणि इथं आलं 100. हे झालं 125. हा 5√5 येतो, दिसला? आता तुम्ही नीट बघा, हा 1√5 आहे ऍक्च्युली. 1√5 आणि 5√5 ऍड केले तर कोण येते, 6√5. झालं की नाही? कोणत्याही दोघांना ऍड करून तिसरा येते का चेक करायचं. तर इथं काय लक्षात येत आहे, फ्रॉम, त्याला 3 नंबर द्या. फ्रॉम 1 to 3. इथून काय दिसतं, कोणाकोणाचं डिस्टन्स. पहिलं आपण कोणतं घेतलं, ABचं डिस्टन्स प्लस ACचं डिस्टन्स. कळलं? हे कोणाला इक्वल येत आहे, BC ला. दोघांचं डिस्टन्स तिसऱ्याला इक्वल येणं, तर याच्यावर आपण म्हणतो पॉइंट्स आर कोलिनियर. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर कोलिनियरिटी चेक करण्याची हीच कॉन्सेप्ट आहे. आता या क्वेश्चनला आपण अजून सोप्या मेथडने करू शकतो, स्लोप कॉन्सेप्टने. आता स्लोप कॉन्सेप्ट तुम्हाला आहे, NCERT ला नाहीये. ठीक आहे? आपण परवा स्लोप बद्दल डिटेल डिस्कशन केलेले आहे. पॅरलल लाईनचे स्लोप सेम असतात. परपेंडिक्युलर लाईनच्या स्लोपचं प्रोडक्ट -1 असते. एक्स ऍक्सिसचा स्लोप 0 असतो. वाय ऍक्सिसचा स्लोप नॉट डिफाईन्ड असतो. हे आपण सगळं पाहिलेलं आहे. आता याला स्लोप कॉन्सेप्टनं कसं करता येते, कोलिनियर जर पॉइंट असतील तर विचार करा बरं, हे पॉइंट किती राहो, ह्याने एक्स ऍक्सिस सोबत केलेला जो अँगल आहे तो तर फिक्स आहे सगळ्या पॉइंटसाठी. याचा अर्थ काय, पॉइंट किती राहिले तर या दोघांचा स्लोप जो आहे तोच या दोघांचा राहील की नाही. तर तुम्ही काय करणार, या दोघांचा स्लोप काढणार, मग या दोघांचा स्लोप काढणार, आणि त्यांचे स्लोप जर कसे आले, सेम. तुम्ही कोणत्या दोघांचा स्लोप काढा ना, सेम जर आला तर काय झालं, कोलिनियर. तुम्ही याला म्हणजे आपण जसजसं पुढे मॅथ शिकतो, हायर मॅथ शिकतो, तसं कॅल्क्युलेशन सोपं होते. कोलिनियरिटीसाठी डिस्टन्स फॉर्म्युला लावणं ही ऍक्च्युली एक लेंदी मेथड आहे. पण आता इथे डिस्टन्स फॉर्म्युल्यानेच करायचंय तुम्हाला. पण याची दुसरी मेथड कोणती आहे, स्लोप काढून सुद्धा पाहता येते. तर तुमच्या परीक्षेत तुम्ही स्लोपने सुद्धा करू शकता, कारण तुमच्या सिलेबसचा तो भाग आहे. सेम क्वेश्चन तुम्ही स्लोपने चेक करा. बघा काय होता, A1 -3, B किती होता बघा 2 - 5 - 4 7. आता याला स्लोपने बघा, तर तुम्ही एक काम करा, स्लोप ऑफ AB पहा. स्लोप काय होता, y2 - y1 आठवते, y2 मायनस मायनस प्लस y2 - y1 x2 - x1. हा आला -2 + 1, तर स्लोप झाला -2. AB चा स्लोप झाला. आता स्लोप ऑफ BC घ्या. BC चा स्लोप 7 मायनस मायनस
+5 आणि -4 -2 किती आलं? वर 12 खाली -6. बघा दोघांचा स्लोप सेम आला की नाही. संपला क्वेश्चन. पॉइंट्स आर कोलिनियर. तर डिस्टन्स फॉर्म्युला 3 वेळा लावून दोघाला ऍड करून तिसरा चेक करण्यापेक्षा स्लोपने किती फास्ट आन्सर येते. आता आपण स्लोपच्या टेक्निक वापरतो 11 स्टँडर्ड मध्ये. मग सांगा 10वी सोपं आहे का 11वी सोपं? सोपं तर 11वीच आहे. कारण बघा इथे तर स्लोप ना आन्सर यायले. तिथे तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला लावून काढावं लागेल. ठीक आहे. तुम्ही म्हणताल सर असं कसं म्हणा 10वी पेक्षा 11वी सोपं आहे. 10वी पेक्षा 11वी नेहमीच सोपं आहे. प्रोव्हाइडेड दॅट सगळं जमत असेल तर. नाही तर त्याच्या एवढं अवघड काही नाही. आगे बढो. कळलं इथपर्यंत सगळ्यांना? आता सांगा बाकीचे तुम्ही ट्राय करू शकता ना? त्याच्यात आता एक क्वेश्चन नीट समजून घ्यायचा. मग काय नाही. ते नाही कळलं मला डबल विचारा. सर हे दाखवा की ते दाखवा की ते लहान लेकरासारखं करायला नाही. चॉकलेट कसं खातात हे कळलं की झालं. कोणत्या कंपनीचं खायला त्याचा संबंध नाही. तिसरा क्वेश्चन लक्ष द्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन. असे क्वेश्चन परीक्षेत आपल्याला थोडंसं व्ह्यू घालण्यासाठी असतात. काय म्हणतो बघा क्वेश्चन. एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट काढा. कधीही तुम्हाला पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, पॉइंट ऑन वाय ऍक्सिस असे प्रश्न आले की डोक्यात चमकलं पाहिजे. तुम्ही असं समजा की मी एक पॉइंट घेतला एक्स ऍक्सिस वर. असं कोणताही राहू शकतो की नाही. काय असते एक्स ऍक्सिस वरच्या पॉइंटचं वैशिष्ट्य? y0 असतो. तर याला तुम्ही काही म्हणा. याचा एक्स काहीतरी आहे, y0 असतो. तर हा काय म्हणतो बघा. एक्स ऍक्सिस वरचा बेटा बोल नका. एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट काढा जो इक्वी डिस्टंट आहे या दोन पॉइंट पासून. त्याचं असं म्हणणं आहे. मी तुम्हाला याचा एक थोडासा फील देतो. आता बघा हा पॉइंट कोण आहे? -3,4. -3 इथं कुठेतरी येईल आणि 4 इथं कुठेतरी येईल. तर हा तुमचा पॉइंट आहे ए. एवढं तर माहिती आहे ना कसा पॉइंट प्लॉट करतात. एक्स निगेटिव्ह वाय पॉझिटिव्ह. इथे बघा 1, -4 कुठे येईल? इथे 1 -4 इथे कुठेतरी येईल. तर बी आहे. आता इथे समजून घ्या हा असा आहे. हा 0,0 नाही, ओरिजिन मधून नाही जात. कळलं? ओरिजिन मधून नाही जात. आता तो तुम्हाला काय म्हणतो एक्स ऍक्सिस वर एक पॉइंट आहे. एक्स ऍक्सिस वर आहे म्हणजे इथं असेल कुठं? हा तो पॉइंट आहे. तर तो इक्वी डिस्टंट आहे. म्हणजे याचं जेवढं डिस्टन्स आहे याच्यापासून तेवढंच आहे. तर तुम्ही काय करणार? हा पॉइंट काय धरणार? x, 0 कारण एक्स ऍक्सिस वर आहे. तर डिस्टन्स फॉर्म्युला लावून हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल करायचे. समजलं? तर तुम्हाला हा पॉइंट काढायचा आहे. तर सिंपल काम करा. बघा. पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस हॅज y कोऑर्डिनेट इक्वल टू 0. एक्स अक्षावर y बिंदूचा निर्देशक 0 असतो. त्याच्यावरून तुमचा पॉइंट P काय होईल? x, 0 होईल. ठीक आहे. आता काय म्हणते? गिवन दॅट काय दिलेलं आहे? डिस्टन्स P चं कोणापासून? A पासून आणि त्याच P चं डिस्टन्स B पासून इक्वी डिस्टंट आहे म्हणजे इक्वल आहे. ही कंडिशन आहे. आता लावा इथं युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला. चला याला लक्षात काय चालू आहे स्टोरी. PA डिस्टन्स काय होईल सांगा? PA चला PA हा कोण आहे? -3,4. हा किती आहे? 1 -4. डिस्टन्स काय होईल? x2 - x1. लगाव अंडर रूट. आता आपल्याला P चे कोऑर्डिनेट्स घ्यायचेत ना. इथून घ्या. करूया थांबा. जे मेथड आहे ती सांगावं लागते. x2 मायनस मायनस प्लस व्हायला का बघा 3x1 प्लस y2 कोण आहे 0 y1 कोण आहे 4. तुम्ही म्हणता सर तुम्ही ह्यालाच x2 म्हणलं ह्याला x1 का म्हणलं? काही फरक पडत नाही. तुम्ही ह्याला x2 ह्याला x1 म्हणू शकता. कारण तुम्ही अल्टिमेटली स्क्वेअर करताय. तर मधला नंबर निगेटिव्ह येऊ पॉझिटिव्ह येऊ स्क्वेअर मध्ये काही फरक पडत नसतो. ठीक आहे. तुम्ही कोणाला x2 कोणाला x1 म्हणा. हे लॉजिक माहित पाहिजे बरं. इक्वी डिस्टंट आहे कोणासोबत? यांचं डिस्टन्स. चला मी याला आता x2 ह्याला x1 म्हणतो काही अडचण नाही. इथे काय येईल? x -1 चा होल स्क्वेअर 0 मायनस मायनस प्लस. आता तुम्हाला कळलं सर रूट घेतलंय दोन्ही साईडचा रूट हटवायला स्क्वेअरिंग करा. त्याच्यात एक काम करायचं स्क्वेअरिंग बोथ साइड्स. कळलं इथं ऍक्च्युली रूटची गरज नसते. तर क्वेश्चन मध्ये एक छोटस तुम्हाला टेक्निक हेच यूज करायचं असते. आधी फॉर्म्युला लिहिताना कशात लिहा? फॉर्म्युला लिहिताना रूट मध्ये लिहा.
आणि नंतर स्क्वेअरिंग बोथ साइड्स करा. तर स्क्वेअरिंग मध्ये काय होते, वरचं छप्पर उडून जाते. ह्याच्याकडे राहिलं काय, एक्स प्लस 3 होल स्क्वेअर मायनस 4चा स्क्वेअर 16. आलं की नाही, इथे रूट उडवला. इथे एक्स मायनस 1 होल स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर 16. आनंदी आनंदकडे दोन्हीकडचा 16 कॅन्सल झाला. कशामुळं, दोन्हीकडे प्लस आहे म्हणून. एक प्लस एक मायनस असेल तर कॅन्सल होत नाही. आता इथे काय होते, ए स्क्वेअर प्लस ए बी 2ab प्लस बी स्क्वेअर. आलं, ह्याला ओपन केलं, यालाही करा, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. आनंदाची गोष्ट, हे पण कॅन्सल, कारण पॉइंट आहे ना तो, 2 पॉइंट पॉसिबल नाही, तिथे एकच पॉइंट पॉसिबल आहे. इक्विडिस्टंट पॉइंट एक्स ऍक्सिस वर एकच असेल. क्वाड्रेटिक बनला असता तर 2 पॉइंट आले असते. काय येते, 6x प्लस 9 मायनस 2x प्लस 1. बघा एक्स आला, वाय तर 0 आहे, आपल्याला एक्सच काढायचा आहे. हे इकडे येऊन काय होईल, प्लस 2x आणि इकडे जाऊन हा मायनस 9. किती झालं, 8x मायनस 8, 8 कॅन्सल, एक्स किती आला, -1. तर आपला जो पॉइंट आहे रिक्वायर्ड पॉइंट ऑन एक्स ऍक्सिस, तो आपण काय म्हणलाय, x, 0. तो काय होईल, -1, 0. दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. कळलं तुम्हाला. तर तो पॉइंट एक्स ऍक्सिस वरच आहे, पण तो मायनस वर आहे. तर तुम्ही म्हणता सर तुम्ही ते इकडे काढलं, हे ऍझम्पशन आहे. आता हे ऍक्युरेट काय, इथंच 1 आणि इथंच -4 थोडी आहे. आपण जेव्हा कॉर्डिनेट सिस्टीम नीट वापरून करू, तेव्हा बघा हा इकडे आला, तो हा इथे ऍक्च्युली खरं तर -1 जवळ आहे की नाही बघा, आपण त्याच्या जवळपासच आहोत. याला एस्टिमेशन म्हणतात. ठीक आहे, समजलं या क्वेश्चन मध्ये काय करायचं. कधी एक गोष्ट पहा, एक गोष्ट समजून घ्या. अशा ह्याच्यात तुम्हाला मी IMP टॅग मध्ये टाकलं या क्वेश्चनला. का असं टाकलं असेल, एक्स ऍक्सिसचा पॉइंट म्हणलं की काय करायचं, y0 घ्यायचा. आता एक्झॅक्ट क्वेश्चन फिरून कसा येतो, वाय ऍक्सिसचा पॉइंट सांगा, तेव्हा काय करायचं, एक्स ला 0 घ्यायचं, संपला क्वेश्चन. मेथड सेम आहे. डिस्टन्स फॉर्म्युला इक्वी डिस्टन्स म्हणलं की दोघांचं डिस्टन्स सेम करायचं, स्क्वेअरिंग करून रूट काढून टाकायचा, सिम्प्लिफाय करून सॉल्व्ह करायचं, संपलं. एवढाच असतो क्वेश्चन. आता इथून एक नवीन कॅटेगरी स्टार्ट होते, जॉमेट्रीच्या प्रॉपर्टी चेक करणं. ठीक आहे, जसं व्हेरीफाय करा म्हणते की हे 3 पॉइंट राईट अँगल ट्रायंगलचे पॉइंट आहेत. आता हे कसं ठरणार सर, राईट अँगल ट्रायंगलच्या काय काय प्रॉपर्टी असतात. मी जर कुठला एक एबीसी नावाचा ट्रायंगल, आता इथं PQR म्हणलं तर तेच नाव देऊ. बघा याच्या म्हणण्याप्रमाणे आपण PQR असं घेऊ, इथे मानूया, मला काही प्रॉब्लेम नाही. नीट आहे का. तुम्ही असं कसं म्हणू शकता सर पी इथंच आहे का, नाही कुठेही राहू शकते, मी मानतोय. पण मला एवढं बघावं लागेल, जर याला राईट अँगल ट्रायंगलचे वर्टायसेस व्हायचे असतील तर राईट अँगल ट्रायंगलची कोणती कंडिशन त्यानं पूर्ण केली पाहिजे. तर याचं डिस्टन्सचा स्क्वेअर आणि याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर ऍड केला तर याच्या डिस्टन्सचा स्क्वेअर बनायला पाहिजे. हेच आहे ना, पायथागोरस थेरम लागेल की नाही, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. तर उंची काय, एक लेंथ आहे. तर तुम्हाला आधी कोणतं डिस्टन्स काढावं लागेल, तुम्हाला हे चेक करावं लागेल. चला पहिल्या केसमध्ये पहिल्यांदा ते वर्टायसेस घ्या. हे 2 2 आर आहे 2 7. पहिल्यांदा तुम्ही काय घ्याल, डिस्टन्स PQ काढा, कारण आपल्याला माहित नाही कोण वर्टायसेस कुठे आहेत, आपण अंदाजे करतोय. डिस्टन्स PQ काय होईल, अंडर रूट x2 मायनस x1 मायनस मायनस प्लस झाला, y2 मायनस y1 2 मायनस 2 चा स्क्वेअर. बोललं का बेटा, हे झालं 16 आणि हे झालं 0. हे रूट 16 म्हणजे किती झालं डिस्टन्स, 4. कोणाचं डिस्टन्स झालं, PQचं डिस्टन्स 4 झालं. नीट आहे का. PQ नंतर कोणाचं डिस्टन्स घ्या, QR, पार्थ बोल नको. QR चं डिस्टन्स काय होईल, x2 मायनस x1 0 याले. काम करतो इथे लिहूया, x2 मायनस x1 y2 मायनस y1 7 मायनस 2 कितना बन गया, 0 झाला इथं, इथे झाला 5 चा स्क्वेअर 25, म्हणजे रूट किती झाला 5. तर आपण असं डायरेक्ट नाही म्हणू शकत. आता मला अजून डिस्टन्स कोणता पाहावं लागेल, PR पण पाहावं लागेल. डिस्टन्स PR सांगा, अंडर रूट x2 मायनस मायनस प्लस दिसला, y2 मायनस y1 मायनस. ठीक आहे, बघा इथे किती येत आहे, हे झालं 4 म्हणजे 16 आणि हे 25,
तर हे किती झालं? √41. ठीक आहे? बरोबर आहे का? बरोबर आहे. करेक्ट आहे. आता हे 4 आलं, हे 5 आलं आणि हे किती आलं? √41. तर आपण एक काम करू. आता आपण डिस्टन्स PQ जे काही आलेलं आहे आपल्याकडे त्याचा स्क्वेअर करू. म्हणजे 4 चा स्क्वेअर किती झाला? 16. आता डिस्टन्स कोणतं घ्या? QR. त्याचा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर घ्या. 25 आणि डिस्टन्स PR याचा स्क्वेअर घ्या. √41 चा स्क्वेअर किती असतो? 41. तर बघा 16 आणि 25 ची बेरीज 41च येते की नाही? याचा अर्थ काय झालं? हा राईट अँगल ट्रायंगल आहे. कारण स्क्वेअरची सम येते. इथं तुम्ही एक काम करू शकता. तर डिस्टन्स PQ चा जो स्क्वेअर आहे प्लस डिस्टन्स QR चा जो स्क्वेअर आहे तो कोणाला इक्वल येतोय? डिस्टन्स PR च्या स्क्वेअरला. तर इथे तुम्ही म्हणू शकता इट व्हॅलिड्स पायथागोरस ट्रिपलेट, है की नाही? Therefore, triangle PQR is right angled. समजलं हे जॉमेट्री बेस्ड क्वेश्चन्स कसे करायचे? तर तुम्हाला असा प्रश्न येतो, 4 व्हर्टायसेस देतात. सांगा हा पॅरलोग्रामचे व्हर्टायसेस आहेत. तर पॅरलोग्राम मध्ये तुम्ही काय चेक करणार? तर तुम्ही ऑपोजिट साइड सेम असतात. म्हणजे याचं आणि याचं डिस्टन्स सारखं करा. याचं याचं डिस्टन्स सारखं करा. ही एक कंडिशन झाली. आणि त्याच्यानंतर डायगोनल चेक करावं लागते. डायगोनल बायसेक्ट इच अदर. समजलं? तर बायसेक्ट इच अदरचा अर्थ सरळ आहे. आता तुम्ही या जरी ऑपोजिट साइड जरी सेम दाखवलात आणि हे जर दाखवलात तर काही अडचण नाही. चला पुढचा क्वेश्चन चेक करा. एक तुम्ही ट्राय करू शकता आता वही पेन काढून. तिथपर्यंत कळलं सगळ्याला? बघा आता हे तसेच आहेत. एक करा फक्त एक, मग त्या टाईपचं आपण नंतर बघू. डू दिस.